रामकृष्ण हरी. देहली दीप न्याय, देहली दीप न्याय नावाचा एक न्याय लौकिक न्यायशास्त्रामध्ये आहे आणि त्या न्यायाबद्दल आज आपण विचार करणार आहोत. काय आहे देहली दीप न्याय? तर देहली म्हणजे घराला भिंतीला जो कोणाडा देवळी असती त्याला देहली म्हणतात आणि दीप म्हणजे दिवा. काय होतं जुन्या काळामध्ये की घरामध्ये रात्रीच्या वेळेला प्रकाशासाठी दिवा लावायचे. आता जसं बल्ब वगैरे लावतात, लाईट लावतात, असं दिवा लावायचे आणि दिवा लावल्याच्या नंतर त्या ज्या खोलीमध्ये दिवा आहे त्या खोलीमध्ये त्याचा उजेड पडायचा. मग आता जिथं भिंत आडवी आली भिंतीच्या पलीकडे मात्र अंधार असायचा. आता एका खोलीमध्ये दिवा लावला तर एकाच खोलीत उजेड पडायचा, दुसऱ्या खोलीत अंधार असायचा. मग अशा वेळेस काय करायला लागायचं तर तो दिवा दुसऱ्या खोलीत न्यायचा, म्हणजे तिथं उजेड व्हायचा, परंतु मग इकडं अंधार व्हायचा तिथून दिवा नेला तिथे. मग काही बुद्धिवान लोकांनी काय केलं की त्या दोन खोल्याच्या मध्ये जी पडदी असती, भिंत असते, तिच्या मधोमध असं एक छिद्र तयार केलं, देवळी तयार केली, ती दोन्ही बाजूला उघडी असेल आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवायचा. त्याच्यामध्ये दिवा ठेवल्याच्या नंतर काय व्हायचं की इकडे उजेड पडायचा आणि तिकडे उजेड पडायचा, दोन्ही खोल्यामध्ये एकाच वेळेस उजेड पडायचा. आणि या न्यायानं एकच दिवा परंतु दोन ठिकाणी उजेड देतो, हा जो न्याय आहे त्याला देहली दीप न्याय असं म्हणतात. आता व्यवहारामध्ये हा न्याय आपण कुठं वापरतो किंवा कुठं वापरला जातो तर एखादा व्यवसाय करायचा असेल, व्यापार करायचा असेल, व्यवहार करायचा असेल तर त्यामध्ये ज्यावेळेस दोघांचाही फायदा, घेणाऱ्याचाही फायदा आणि देणाऱ्याचा फायदा असा कुठं होत असेल, एखादी सोयीर संबंध असेल, दोन्हीचा बाजूचा जर फायदा होत असेल तर त्या ठिकाणी देहली दीप न्याय वापरला जातो असं म्हणण्याचा त्या ठिकाणी प्रघात आहे. रामकृष्ण आहे.